तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या कोणीही ओळखीच्या लोकांमध्ये कोणी एअर प्युरिफायर आत्तापर्यंत वापरला आहे का? वापरला असेल तर खालती कमेंटमध्ये नक्की लिहा आणि नसेल वापरला तरी तसंही मेन्शन करा. नमस्कार, मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत एका खूप महत्त्वाच्या हेल्थ गॅजेटबद्दल. सो हेल्थ गॅजेट्स हे तर आपल्या रोजच्या जीवनाचा एक भाग आहेच आहे, पण ते खरंच आपल्याला वापरणं आवश्यक आहे का आणि आपल्या घरात ते असतील तर नक्की कसे वापरले पाहिजेत यासारख्याच बऱ्याच साऱ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करत असतो. सो एअर प्युरिफायर हे जे हेल्थ गॅजेट आहे हे मागच्या 2 ते 3 वर्षांमध्ये खूप पॉप्युलर झालं. जेव्हा कोविडनी आपलं लाईफ जे आहे पूर्ण ग्रासलेलं होतं तेव्हा बऱ्याच साऱ्या लोकांना एअर प्युरिफायरची आवश्यकता जाणवायला लागली. सो या विषयावरती तर मी तुम्हाला सांगणारच आहे की एअर प्युरिफायर का वापरायचा किंवा कसा वापरायचा, पण याआधी एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे मला तुम्हाला. सो एअर प्युरिफायर जे आहेत, जेव्हा एअर पोल्युशन किंवा बरेचदा म्हणजे आता आपण बघतो की ट्रॅफिकमध्ये आपण एक 5 मिनटं जरी जाऊन आलो तरी आपल्याला जाणवतं की आपल्याला ब्रीदिंगला त्रास होतो किंवा एखादा खूप मोठा सिग्नल आहे आणि जिथे आपण मास्क न घालता किंवा फक्त उभे आहोत तरी आपल्याला लगेच कळतं की एअर पोल्युशनची लेवल काय आहे आणि ते किती आपल्याला त्रासदायक आहे. सो असं जेव्हा वर्षानुवर्ष होत राहतं, आपलं शरीर ह्या एअर पोल्युशनला फेस करत असतं, तेव्हा कुठे ना कुठेतरी ह्या एअर पोल्युशनचा आपल्या आरोग्यावरती घातक परिणाम होत असतो. आणि ह्याच्यापासूनच वाचण्यासाठी एअर प्युरिफायर हे एक अमेझिंग हेल्थ गॅजेट आहे. येस, याला मी हेल्थ गॅजेट म्हणेन कारण की म्हटलं तर हे आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये खूप उपयोगी होऊ शकतं. जर का घरामध्ये लहान मुलं किंवा आजारी म्हातारी माणसं असतील तर त्यांचं आरोग्य आपल्याला एक निरोगी आरोग्य किंवा त्यांना कमी त्रास व्हावा यासाठी आपण प्रयत्न करत असू तर एअर प्युरिफायर आपल्याला नक्कीच मदत करू शकतो. बेसिकली जसं या हेल्थ गॅजेटचं नाव आहे एअर प्युरिफायर, तर ह्याचं काम असतं की जी या रूममध्ये किंवा जी आपल्या आजूबाजूला हवा आहे त्याला प्युरिफाय करणं, बरोबर. आणि युजली हे एअर प्युरिफायर सिंगल रूममध्ये किंवा आजच्या काळामध्ये काही एअर प्युरिफायर्स कार्समध्ये सुद्धा वापरले जातात. बेसिकली जे हार्मफुल पार्टिकल्स आहेत, गॅसेस आहेत, त्यांना न्यूट्रलाइज करायचं किंवा त्यांना हवेतनं काढून टाकून ती जी हवा आहे त्या रूममधली ती फ्रेश हवा बनवणं हे काम एअर प्युरिफायर्स करतात. एअर प्युरिफायरशी रिलेटेड 2 टर्म्स आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की ठीक आहे दिव्या, एअर प्युरिफायर तर महत्त्वाचे आहेत, पण नक्की त्याच्यामध्ये काय असे आपण फॅक्टर्स बघितले पाहिजेत की आपण घेताना त्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. तर 2 गोष्टी असतात की हे जे एअर प्युरिफायर्स आहेत हे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीवरती बेस्ड असतात आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा काय घटक असेल तर तो म्हणजे एअर प्युरिफायरचे फिल्टर्स. सो हे जे फिल्टर्स असतात ह्यांना एक टर्म दिलेली आहे हिपा फिल्टर्स. हे जे हिपा फिल्टर्स आहेत ते हवेमध्ये जे छोटे छोटे पार्टिकल्स अवेलेबल आहेत त्यांना फिल्टर करायचं काम करतात. म्हणजे युजली आपण जर का आपल्या डोळ्यांनी जे एकदम छोटे छोटे पार्टिकल्स जे बघू शकतो ते साधारण 50 ते 60 मायक्रॉन असतात, पण हे जे हिपा फिल्टर्स असतात ते 2.5 मायक्रॉनपर्यंतचे छोटे जे पार्टिकल्स आहेत, एवढ्या छोट्या साईजचे जे पार्टिकल्स आहेत त्यांना फिल्टर करण्याचं काम करतात. सो कधीही जेव्हा आपल्याला एअर प्युरिफायर घ्यायचा आहे तर त्याचे फिल्टर किती आणि म्हणजे कुठल्या प्रकारचे गॅसेस किंवा कुठल्या प्रकारचे जे ओडर्स असतात म्हणजे नको असलेले वास असतात हे फिल्टर करू शकतं हे आपल्याला बघणं खूप आवश्यक आहे. दुसरी एक टर्म एअर प्युरिफायरमध्ये जी वापरली जाते ती म्हणजे त्याचा कॅडार रेट और CADR. ओके, म्हणजे काय की क्लीन एअर डिलिव्हरी रँक. ओके, सो हा जो कॅडार रँक आहे हा युजली 2/3 ऑफ द रूम म्हणजे एका त्या जी सायकल होते एअर प्युरिफायरची की तो एक हवा सक करतो, सक्शनमध्ये हवा रूममधली घेतली जाते आणि त्याला फिल्टर करून ती बाहेर टाकली जाते. तर हे साधारण 2/3 रूम जी आहे ती त्या सायकलमध्ये फुलफिल होते. सो त्याला कॅडार रेट म्हणतात. सो जितका चांगला एअर प्युरिफायरचा कॅडार रेट असेल तितकी त्याची क्वालिटी चांगली असते असं मानलं जातं. सो हे तर झालं एअर प्युरिफायरबद्दल एक बेसिक टेक्निकल इन्फॉर्मेशन. पण नक्की कुठल्या परिस्थितीमध्ये आपल्याला एअर प्युरिफायर घेणं आवश्यक आहे हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे.
सो जसं मी सुरुवातीलाही म्हटलं होतं की एअर प्युरिफायरचे बरेचसे बेनिफिट्स आहेत आणि त्याच्यावरती अजूनही खूप सारा स्टडी आणि खूप सारा रिसर्च संशोधन हे चालू आहे. पण त्यातल्या त्यात आजच्या काळामध्ये डॉक्टर्स आणि एक्सपर्ट्स जे रेकमेंड करतात ते म्हणजे की एअर प्युरिफायर जर का असेल तर आपल्या रूममध्ये, आपल्या घरामध्ये, ऑफिसमध्ये जर का कुठलेही विषारी व्हायरसेस असतील किंवा काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील जे एअरबॉर्न इलनेस किंवा हवेतनं पसरणारे जे आजार आहेत त्यांचं कारणीभूत असतील तर ते आपल्याला न्यूट्रलाइज करायला मदत करतात. बरोबर. सो काही हार्मफुल केमिकल्स असतील, गॅशियस केमिकल्स असतात, गॅस स्वरूपात जे असतात ते त्यांना न्यूट्रलाइज करायचं काम एअर प्युरिफायर्स करतात. बरोबर. आणि हे जर का आपण वापरलं तर एअरबॉर्न इलनेस जे आहेत ते सुद्धा कमी होऊ शकतात. सो कोविडच्या काळामध्ये बरेच सारे डेंटिस्ट किंवा बरेच सारे डॉक्टर्सच्या क्लिनिकमध्ये एअर प्युरिफायर्स वापरले गेले होते. का? कारण की पटकन हा जो स्प्रेड होणारा जो डिझीज आहे तो आपण एअर प्युरिफायरच्या मदतीने थांबवू शकतो. सो एअर प्युरिफायर नक्की आपल्याला कुणासाठी हवा असतो? तर घरामध्ये जर का लहान मुलं असतील किंवा आजारी म्हातारी माणसं असतील ज्यांना काही आजार आहेत, जसे अस्थमा आहे किंवा हार्ट रिलेटेड त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांना आराम मिळावा किंवा त्यांचं आरोग्य अजून चांगलं राहावं, तर त्या केसमध्ये आपण एअर प्युरिफायर्स नक्की वापरू शकतो. अस्थमा झाला किंवा ब्रीदिंग रिलेटेड डिफिकल्टीज झाल्या, ह्या कुणालाही असेल, कुठल्याही एज ग्रुपमध्ये असतील तरीसुद्धा एअर प्युरिफायरमुळे तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. बरोबर. सो ही होती थोडक्यात माहिती एअर प्युरिफायरबद्दल. कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला कशी वाटली किंवा याच्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते सुद्धा नक्की खालती लिहा. एअर प्युरिफायर कुठला घ्यावा, कसे घ्यावेत, तर याच्यासाठी काही आमच्या जस्ट फॉर हार्टच्या टीमचे रेकमेंडेशन्स आहेत. सो त्याच्या लिंक्स मी खालती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, त्या जाऊन तुम्ही नक्की बघू शकता. तिथनं तुम्हाला वाटलं तर ते तुम्ही विकतसुद्धा घेऊ शकता. सो परत आपण भेटूयात पुढच्या आठवड्यात अजून काही नवीन माहितीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. जस्ट फॉर हार्टचंच काम. हेल्दी लाईफ म्हणजेच आरोग्यपूर्ण जीवनशैली हे ध्येय. तुमच्या शंका विचारा आणि उत्तरं मिळवा. स्वतःची काळजी घ्यायला शिका.